निकल जाता है। दूर कहीं आसमानों पर होते हैं ये। हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ट्युटोरियल ऑफ कॅपकट। जो तुम्ही स्टार्टिंगला जो व्हिडिओ पाहिला आहे तसा आपण आज व्हिडिओ एडिट करणार आहोत। तर पहिले त्यासाठी कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। या प्रकारे मी इथं कॅपकट ओपन करून घेतो आहे। कॅपकट ओपन झाल्यावर त्यानंतर तिथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपला जो फोटो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट करताना तुम्हाला जो आवडेल फोटो ते घ्या। त्यानंतर सिलेक्ट झाल्यावर कॅपकट असा इंटरफेस आल्यावर तिथं असेप्ट रेशो म्हणून खाली ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तिथे रेशो 9.16 करा। 9.16मध्ये इंस्टाग्रामवर अशी रेशो येतो। त्यानंतर फोटोला थोडं झूम करून घ्या, तुमच्या जसं वाटेल तुम्हाला तसं। त्यानंतर व्हिडिओला थोडं स्ट्रेच करून घ्यायचं आहे। व्हिडिओ स्ट्रेच झाल्यानंतर इथं आपल्याला बीट क्लिप ॲड करायची। बीट क्लिपसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये ID मेन्शन केलेली आहे। तर इथं ओव्हरऑलवर क्लिक करायचं आपल्याला। ओव्हरऑलवर क्लिक झाल्यावर इथून आपल्याला तो बीट क्लिप ॲड करायची आहे। बीट क्लिप ॲड झाल्यानंतर त्या बीट क्लिपला जसे जसे नंबर चेंज होत आहेत तिथं आपल्याला स्प्लिट करायचे आहे आपल्या फोटोला। तर जिथं जिथं नंबर चेंज होत आहेत ते स्प्लिट करायचे, जसं मी करतो आहे तसं पहा। म्हणजे नंबर चेंज झालं आहे, वरच्या क्लिपवर स्टॅप करून ते स्प्लिट मारायचे। असे जसे जसे नंबर चेंज होतील तसे तसे तुम्हाला स्प्लिट मारायचे आहेत। हे बघा, जसे मी करतो तसे या प्रकारे इथं आपल्याला असे स्प्लिट्स करायचे आहेत। 5 ते 6 स्प्लिट्स असतील, नंबर चेंज होतील तसे तुम्हाला स्प्लिट करायचे आहेत। अशा चांगल्या ट्युटोरियलसाठी मला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करा। आणि इथं आपली शेवटची बीट आहे, स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर वरती जो व्हिडिओ आहे त्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करायचा आपल्याला। ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन आहे, तिथे टच करायचं आहे। त्यानंतर इथून ती बीट क्लिप डिलीट करून टाकायची तुम्हाला, जसं मी करतो आहे। डिलीट झाल्यानंतर आता आपण मेन कामाला प्रोसेस करणार आहोत। ते एकदा पूर्ण व्हिडिओ बघायचा चालू करून, जसं गाण्याला आहे तसं का चांगलं वाटतोय का फोटो। त्यानंतर बॅक जाऊन आपल्याला ओव्हरऑलला क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट PNG ॲड करायचे आहेत। तर क्लिक केल्यावर असे जे PNG आहेत ते सुद्धा तुम्हाला इंस्टाग्राम DM केल्यावर भेटून जातील। त्यासाठी तुम्हाला DM करावं लागेल। तर खाली मेन्शन आहे ID, त्याच्यावर DM करा। PNG ॲड केल्यानंतर थोडं ॲडजस्ट करून त्याला छोटं करून घ्यायचं फोटोच्या हिशोबाने। त्यानंतर त्याला पूर्ण फोटोवर लावून घ्यायचं आहे, पूर्ण क्लिपला आपल्या व्हिडिओला। त्यानंतर जी आपली तिसरी स्प्लिट आहे ना, त्यावर आपल्याला दुसरा PNG लावायचा आहे। असं जरा ॲडजस्ट करून एक क्लिप PNG ॲड करायचं आहे। PNG ॲड झाल्यानंतर त्याला पण थोडं छोटं करून ॲडजस्ट करून लावून द्यायचं त्या PNGच खाली, पहिल्या PNGच खाली। त्यानंतर याला पण थोडं स्ट्रेच करून पूर्ण व्हिडिओवर लावून घ्यायचं। त्यानंतर पहिल्या क्लिपला ॲनिमेशन लावायचं आहे। इनमध्ये जाऊन तिथं आणि फेड इन म्हणून ॲनिमेशन इन ते पहिल्या PNG लावायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या PNGला पण आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे। अनफोल्ड म्हणून ॲनिमेशन इन ते ॲनिमेशन लावायचं आहे। त्यानंतर पहिल्या फोटोला आपल्या स्प्लिट आहे, तर पहिल्या क्लिपला आपल्याला इफेक्ट लावायचा आहे। इफेक्टमध्ये जाऊन तिथं हॅलो ब्लर म्हणून इफेक्ट आहे, जर ट्रेंडिंगमध्ये सापडत नसेल तर ओपन अँड क्लोजिंगमध्ये जाऊन तिथं भेटून जाईल तुम्हाला हॅलो ब्लर म्हणून। हा इफेक्ट आपल्याला पूर्ण पहिल्या क्लिपवर ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ॲनिमेशन्स लावायचे। त्याच्या आधी एकदा व्हिडिओ चालू करून बघा थोडा। त्यानंतर सेकंड क्लिपला आपल्याला अनफोल्ड म्हणून ॲनिमेशन लावायचं। त्यानंतर सेकंड क्लिपला रॉक हॉरिझॉन्टल म्हणून ॲनिमेशन लावायचं। या प्रकारे मी जे ॲनिमेशन लावते तेच ॲनिमेशन तुम्हाला लावायचे, ज्या प्रकारे व्हिडिओ चांगला दिसेल।
रॉक हॉरिझॉन्टल म्हणून. त्यानंतर तिसऱ्याला क्लिक ओपन म्हणून ॲनिमेशन लावायचं आहे. त्याच्यावर टच करून मग क्लिक ओपन म्हणून ॲनिमेशन येईल ते लावायचं आहे. त्यानंतर लास्ट जी क्लिप आहे पहिले एकदा व्हिडिओ चालू करून बघायचा आहे कसा दिसतोय. त्यानंतर आपण आता जे ओपन क्लिक म्हणून इफेक्ट लावला ॲनिमेशन लावलं त्याच्यावर त्या क्लिपवर क्लिक करून कॉम्बोमध्ये जाऊन झूम म्हणून ॲनिमेशन लावायचं. त्यानंतर लास्ट जी क्लिप आहे ना त्याला स्ट्रेच डेस्ट्रो म्हणून ॲनिमेशन लावायचं. स्ट्रेच अँड डेस्ट्रो म्हणून दिसतंय जसं हां असं. या प्रकारे व्हिडिओ तयार झाल्यानंतर एकदा चालू करून बघायचा आहे. या प्रकारे आपला व्हिडिओ झाला आहे. त्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचे ॲडजस्ट करून थोडं क्वालिटी. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. चांगल्या ट्युटोरियलसाठी मला सबस्क्राईब करा.